महिला आरक्षण विधेयक 2023 अखेर संसदेत मंजूर झाले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता त्याचे अधिकृतपणे कायद्यात रूपांतर झाले आहे. देशाच्या राजकारणातील या ऐतिहासिक निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीवर आणि राजकीय समीकरणांवर संजय राऊत नेमके काय म्हणाले? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि सडेतोड विश्लेषणासाठी तुमच्या लाडक्या आवाज माझा ऑफिशियल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वावरतात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री. आता म्हणे ते पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध वगैरे करणार आहेत. स्वतःचा निषेध करा, स्वतःचा. मी काल म्हणालो की प्रधानमंत्र्यांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी काही चुकीची विधाने केली या संदर्भात तर त्यांनाही माफी मागावी लागेल. 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केला आहे, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात. नारी शक्ती, नारी शक्ती. कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. माझं ट्विट खोटं आहे. मी जे म्हटलं आहे त्यावेळेला ते खोटं आहे. त्यावेळेला सुद्धा हे बिल मंजूर झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी राष्ट्र के नाम संदेश दिला होता. किती ऐतिहासिक काम मी केलं आहे. तेव्हाही राष्ट्र के नाम संदेश त्याने दिलाच होता, जो कालही दिला. मग तो संदेश खरा होता की कालचा संदेश खरा होता? राष्ट्र के नाम काय चाललं या राज्यामध्ये, देशामध्ये? पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की महिला आरक्षण धोरणाला इंडिया अलायन्सचा पाठिंबा आहे, रादर सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे. पण या आरक्षणाखाली जे डिलिमिटेशन आहे त्याला आमचा विरोध आहे. पण काँग्रेसनं 2024च्या निवडणुकीआधी एक भूमिका घेतली होती की बघा, ते सोडून द्या. 2023 साली जो कायदा मंजूर झालेला आहे, तर मग आता 2023 साली सप्टेंबर 2023ला संसदेमध्ये 2/3 बहुमताने जो कायदा मंजूर झालेला आहे, त्या कायद्याचं रूपांतर, त्या बिलाचं रूपांतर कायद्यात झालेलंच आहे ना. तुम्ही कोणत्या कायद्याची गोष्ट करताय आणि तुम्ही लोकांना काय गुमराह करताय? नाही राऊतसाहेब, मुद्दा गुमराह होण्याचा विषय नाही आहे की 2024च्या आधी बीजेपीची भूमिका होती की डिलिमिटेशन व्हावं. त्यावेळेस काँग्रेसचंही म्हणणं होतं डिलिमिटेशन व्हावं, जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण ही भारतीय जनता पक्षाची सुद्धा भूमिका होती. जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण. का आता ते का त्यांना असे उपरती झालेले आहे? बरं, तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जे मिस कॉल दिलेत त्याला आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला, सगळ्याच पक्षातल्या महिलांनी, महिला आरक्षणावर. कारण तुम्ही तो कायदा लागू केलात ना 2023चा. मग आता का फडफडताय? आता हे फडफडणं काय आहे तुमचं? कशा करताय? काय तुमची समस्या आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडला आहे हे आम्हाला कळू द्या. कळू द्या की तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलेला आहे सगळ्यांना खोटं बोलण्याचा. कशा करता? अहो पण कशा करता? अरे सोडाव. एक नंबरचे खोटारडे भंपक लोक आहेत. जो कायदा त्यांनीच मंजूर केला आहे 2023 साली आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, जो कायदा तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध. त्यांचं म्हणे महाविकास आघाडी महिला विरोधी आहे. कसं काय? गुमराह करतात. म्हणजे कशी काय? अहो तुम्ही स्वतःचं 2023च्या तुमच्या भूमिका पहा. तुम्ही कायदा मंजूर केला परवा 16 एप्रिलला. तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात. त्या विधेयक अशा प्रकारे पत्रकार परिषद घेत असेल, मोर्चा काढत असेल, तर महाविकास आघाडी काय करणार? म्हणजे एकत्रित मिळून तुमची बाजू मांडणार किंवा मोर्चाला प्रत्युत्तर? मग आता मी काय करतोय माझ्या पक्षात? तर परवा प्रियंका गांधींनी काय केलं दिल्लीमध्ये? यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. राष्ट्रीय आजार, खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार हा यांना झालेला नवीन आजार आहे आणि त्या आजाराला राष्ट्रीय दर्जा देणं गरजेचं आहे.
प्रधानमंत्री खोटं बोलतात, मग गृहमंत्री खोटं बोलतात, मग राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलतात, मग त्यांची नारी शक्ती खोटं बोलते त्यांच्या पक्षाची. हा आजार आहे. नाही, पण राऊतसाहेब, पंतप्रधानांनी जे देशाला संबोधून मार्गदर्शन केलं ते आता विरोधी पक्ष आचारसंहिता भंगाचा उल्लेख करत आहे किंवा आरोप करत आता असं आहे की आम्ही जरी त्या संदर्भात काही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. अहो, निवडणूक आयोग काय आहे? निवडणूक आयोग त्यांचं हस्तक आहे. अजून ज्ञानेश कुमार नावाचा सद्गृहस्थ बसला आहे तिकडे, त्याने बसवलं आहे. त्यालाच हे डिलिमिटेशन कमिशनर करणार होते, त्याच माणसाला. ज्या माणसाविरुद्ध आम्ही आणलेलं इम्पिचमेंट मोशन उपराष्ट्रपतीने फेटाळून लावलं बहुमत असताना, आमचा आता 193 सह्या असताना, त्या निवडणूक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? काय हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच आहे. त्याच्या घरावर आणि त्याच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकतो आहे. बघा तुम्ही जाऊन दिल्लीत, त्याच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतो आहे ज्ञानेश कुमारच्या घरावर. आणि आता फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती भाजपचा झेंडा फडकायचा बाकी आहे, तोही लावून टाका. नाही, पण राऊतसाहेब, हे झाले आरोप, पण तुम्ही अधिकृत आरोप नाहीत, नाही. हे आरोप नाहीत. अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करणार आहात. आता मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगतो. हा जो निवडणूक आयोग आहे ना, हा लोकशाहीला फाट्यावर मारतो. कापायचा नाही. हा जो निवडणूक आयोग आहे भारताचा निवडणूक आयोग, तो भाजपाचा निवडणूक आयोग झालेला आहे. आणि तो संविधान आणि लोकशाहीला फाट्यावर मारतो. फाट्यावर. बोला, बोलिये. आता एवढा आता पुरेसा आहे. आणखी एक विषय आहे. राज्यातला विषय आहे. आज प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं जो महिला आरक्षण बिल है उसको लेके. सर, आपने अभी कहा कि 2023 में बिल पास हुआ था, लेकिन आपकी पार्टी की तरफ से ये भी कहा जा रहा है कि प्रधानमंत्री इस्तीफा दे दे, कोई महिला को प्रधानमंत्री बनाए. बात ऐसी है, जो विधेयक महिला आरक्षण हो या नारी शक्ति वंदना वगैरह वगैरह सितंबर 2023 में संसद में मंजूर हुआ है, पास हुआ है बिल. वो क्या बिल था? ये बिल मंजूर होने के बाद ये कैसा ऐतिहासिक काम मैंने किया है, उस बारे में यही प्रधानमंत्री ने राष्ट्र के नाम संदेश भी दिया. आप देख लीजिए, राष्ट्र का नाम संदेश उस वक्त दिया जो हमारे मुख्यमंत्री है देवेंद्र जी. उनका 20 सितंबर 2023 का सोशल मीडिया पर का पोस्ट देखिए. वो भी बोल रहे हैं कि कितना बड़ा ऐतिहासिक क्षण महिलाओं के जीवन में नरेंद्र मोदी जी ने लाया है. हाँ, ये कौन बोल रहा है? देवेंद्र फडणवीस बोल रहे हैं. तो अभी आप पीछे क्यों हट गए? अब इस जो विधेयक मंजूर हो गया उसके ऊपर हमारे राष्ट्रपति महोदय ने सिग्नेचर करके उसको कानून बना दिया और 16 अप्रैल 2026 से वो पूरे देश में लागू हो गया है. तो कौन से महिला आरक्षण की बात आप कर रहे हो? हमने विरोध किया है डिलिमिटेशन को. जिस गैर कानूनी ढंग से आप मतदार संघ के पुनर्रचना करने जा रहे थे, 850 करने जा रहे थे, हमने उसको विरोध किया. क्योंकि आप ज़िंदगी भर सत्ता में रहने के लिए इस तरह से काम करना चाहते थे, तो हमने नहीं होने दिया. तो अभी आपको गुस्सा आया. तुम्हारे गुस्से को पूछता है कौन? जिसकी जनता देख रही है. आप महिलाओं को गुमराह कर रहे हो, चीटिंग कर रहे हो, फ्रॉड कर रहे हो. ये फ्रॉड पार्टी है. सर, सूरत से मजदूर पलायन कर रहे हैं. एलपीजी जो गैस है वो नहीं है, लाठीचार्ज हो रही है मजदूरों पे. क्या कर सकता हूँ मैं और क्या बोल सकता हूँ? मुझे वहाँ का मुख्यमंत्री का नाम ही मालूम नहीं है, गुजरात के. तो मैं आज भी वहाँ मुख्यमंत्री मोदी और अमित शाह ही है गुजरात के. तो ये सवाल उनसे पूछना चाहिए. सब कुछ ठीक है तो आपके गुजरात में सब कुछ ठीक क्यों नहीं है? लोग पलायन कर रहे हैं, लोग भूखे हैं, लोगों को रोज़गार नहीं है, लोगों के चूल्हे बुझ गए हैं. तो आप क्या कर रहे हो भाई? ये झूठे सब
काम कर रहे हो। नारी विधेयक, नारी वंदना विधेयक जो हो गया 2023 में, उसके ऊपर आप लोगों को गुमराह कर रहे हो। चलिए, थैंक यू। युद्धजन्य परिस्थितीमुळे गुजरातमधून 3 लाख मजूर पलायन करतायत. युद्धजन्य परिस्थितीमुळे हा परिणाम झालेला आहे. लाठीचार्ज होतो त्यांच्यावर. एकट्या मोरबीमध्ये जी टाईर्सच्या फॅक्टरीचं सगळ्यात मोठं तिथे जे सेंटर आहे, तिथे 1000 कंपन्या बंद पडल्या एकट्या मोरबीमध्ये. मोरबी, आणि तिथे साधारण 3.5 ते 4 लाख कामगार तिथेच आहेत. संपूर्ण गुजरातमध्ये अशा प्रकारची आणीबाणीची परिस्थिती आहे. गुजरातचा मुख्यमंत्री कोण, गुजरातचं सरकार काय आम्हाला माहीत नाही. तिकडल्या राज्याचा मुख्यमंत्री नाव तुम्हाला माहीत नसेल. त्याच्यामुळे तिकडले मुख्यमंत्री आजही अमित शहा आहेत, गृहमंत्री पण आहेत ते, आणि गुजरातचे मुख्यमंत्रीसुद्धा तेच आहेत. आम्ही त्यांना प्रश्न विचारतो आहे की तुम्ही तुमच्या गुजरातमधली परिस्थिती नियंत्रणाखाली आणू शकत नसाल तर उद्या देशामध्ये देशभर परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही काय करणार आहात? थँक्यू. एक विषय आहे, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत एक संवेदनशील विषय आहे. हाँ, तो ममता जी जो बोल रही है वो ठीक है. पूरे बंगाल में इलेक्शन कमीशन इलेक्शन मशीनरी का दुरुपयोग कर रही है. राहुल साहेब, एक गंभीर विषय आहे की नेस्कोत जी पार्टी झाली आणि ज्यात ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं, त्यानंतर आता गेल्या 7-8 दिवसात जे निदर्शनास येते, मुंबई आणि आसपासच्या परिसरातून कोट्यवधी किमतीचा ड्रग्ज साठा. हो, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झाला आहे. आधी उडता पंजाब होता, बरंच काय उडत होतं. उडवाउडवीची उत्तरही देत आहे तुम्ही ह्याच्यावर. कुठे खरात बाबा उडतो आहे, कुठे अजून कुठला बाबा उडतो आहे. पण महाराष्ट्राच्या राजधानीची अवस्था ही अंमली पदार्थाच्या राजधानीची ड्रग्स कॅपिटल म्हणून ते आता तुम्हाला बनवायचं चाललेलं आहे. आणि हा ड्रग्सचा पैसा याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. जेव्हा साताऱ्याच्या दरे गावाजवळ देशातली सगळ्यात मोठी ड्रग्स फॅक्टरी पकडली गेली, तेव्हा ते प्रकरण दाबण्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हात होता. कारण त्यांना मंत्रिमंडळातील काही लोकांना वाचवायचं होतं. त्यांनी ते वाचवलेलं आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतो आहे. मुंबईला त्यांनी गुजरातच्या मदतीनं ड्रग्स कॅपिटल बनवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. गुजरातसुद्धा या देशातलं ड्रग्सचं सगळ्यात मोठं सेंटर आहे. मुंद्रा बंदरावरती लाखो कोटींचं ड्रग्स उतरतं आणि देशभरामध्ये वितरित केलं जातं. ते मुंबईत येत आहे आणि मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रात ते वितरित केलं जातं आहे. हे मोर्चे काढण्यापेक्षा ना, हे खोटे मोर्चे काढण्यापेक्षा ना, देवेंद्रजींनी जी तरुण पिढी बर्बाद होते आहे, हां, सबका साथ सबका विकासच्या नावाखाली जरा तिथे लक्ष द्या देवेंद्रजी. तुम्हाला आशीर्वाद मिळतील माता भगिनींचे आणि नारी शक्तीचे. त्यांचे हे भाऊ आहेत, त्यांची मुलं आहेत आणि त्यांचे पती आहेत. त्या सगळ्या